आधाराने ग्रासिले सावधान वारे सोडवण करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तू कारे आंधळा एका जनार्दनी तू कारे आंधळा देखतोसी डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड विठ्ठल हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भान जो भानु आराधिला तयाचे कोळी दीपक दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला नरदेहाला प्राप्त झालेल्या प्रत्येक मनुष्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये वेळीच जागे झालो नाहीत वेळीच जागृत झालो नाहीत तर परिणाम काय होऊ शकतो याचा निर्देश करणारा आणि या वाईट परिणामांना सामोरं जायचं नसेल तर कशाचा उपाय करायला हवा याचा उपदेश करणारा अभंग निवडलेला आहे आपण सर्वजण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत असे कैलासवासी रामनाथ चिमाजी पाटील खेंगट आणि त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करणारी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने त्यांच्याशी संबंध असणारी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। या कार्यक्रमाच्यासाठी त्यांचे सुपुत्र असणारे श्रीकांतजी यांनी मला संपर्क केला होता। बंद केलं तरी चालेल, तानपुरा बंद आणि 2-3 कार्यक्रमामध्ये सुद्धा येऊन मला भेटले आणि त्या अनुरोधानं आज आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आलेला आहे। त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी सुमन रामनाथ खेंगट पत्नी, श्री लक्ष्मण चिमाजी खेंगट बंधू, श्री किशोर चिमाजी खेंगट बंधू, श्री राजेंद्र चिमाजी खेंगट बंधू, श्री श्रीकांत रामनाथ खेंगट मुलगा, गंगा भागीरथी छबूबाई भारत भुजाडी बहीण
सौ नंदा राजेंद्र यादव बहीण, गंगा भागीरथी चंद्रकला बाबासाहेब जगदाळे बहीण, सौ सुजाता अरुण काळे मुलगी, श्री शिवाजी वामनराव खेंगट पुतणे, चिरंजीव अनुज श्रीकांत खेंगट नातू, अशा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा कार्यक्रम हे ज्ञानदान म्हणा किंवा जीवनाचं मार्गदर्शन करण्याचा एक उपाय म्हणा, काही ना काहीतरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्यासाठी परिसरातली मंडळी तर आहेतच, आणि आमचे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी खूप मोठा नावलौकिक केलेला आहे असे आमचे महेश भगुरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या परिसरामध्ये त्यांचे क्लासेस पण चालू आहेत आणि शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. संख्या हजारांमध्ये जाईलही, जाणारच आहे, त्यात काही वाद नाही, कदाचित गेलीही असेल. आणि वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठा कार्यक्रम म्हटला की काही ठराविक नावं असतात, त्यापैकी भगुरे गुरुजींचं नाव असतं आणि एक अत्यंत सालस व्यक्तिमत्व म्हणून आम्ही कायम त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे चिरंजीवसुद्धा इथं मृदंगावरती आहेत, महाराज पण आहेत आणि शुभम महाराज आहेत आणि सगळी परिसरातली मंडळी आणि भजनी मंडळ ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. बंद ठेवलं तरी बोलताना साधारणतः एखादी व्यक्ती आपल्या घरातून जेव्हा जाते तेव्हा तिची पोकळी ही कदापि न भरून येणारी असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या व्यक्तीची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. कदाचित ती व्यक्ती आपल्या व्यवहारामध्ये दखल देत असो किंवा नसो, मात्र आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचं आपल्या घरामध्ये असणं हे आपल्यासाठी मोठं सामर्थ्य प्रदान करणारं आहे किंवा मनाला एक समाधान देणारी बाब असते. की मोठी एखादी व्यक्ती जर घरामध्ये असली तर साधारणतः एक कोणताही निर्णय घ्यायचा असेल, निर्णय प्रक्रियेमध्ये ती व्यक्ती नसली तरीही त्यांची उपस्थिती आपल्याला ही प्रेरणादायी असते आणि मार्गदर्शक असते. मात्र कर्ता पुरुष जेव्हा घरातला जातो तेव्हा एक मोठं संकट कुटुंबावरती कोसळतं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की इतर कीर्तनामध्ये आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनामध्ये भेद असा आहे की इतर कीर्तनामध्ये समोर बसलेले सगळे वारकरी असतात. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समोर बसलेली मंडळी सगळे वारकरी असतात. त्यामुळे वारकरी सांप्रदायिक कीर्तन कसं असतं, अभंग सोडवणूक कशी असते, विषय कसा मांडायला पाहिजे किंवा कोणते विषय हे कीर्तनात असावेत हे त्यांना सगळं माहिती असतं. मात्र हल्लीच्या काळामध्ये असं झालेलं आहे की कीर्तन हे मनोरंजनाचं साधन हे लोकांना वाटत असल्यामुळे सामान्यतः वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये उपस्थित नसणारी मंडळी जर कीर्तनाला असतील तर त्यांना असं वाटेल तर हे महाराज हसवतच नसतील, कुठलाही महाराज एखादे हसवत असतील तर ते म्हणतात हां हे कीर्तन आहे. ही वारकरी संप्रदायाची ही दुर्दैवी बाब आहे, हे आपण लक्षात घ्या. मात्र जी असांप्रदायिक मंडळी आहेत ती देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. त्यामुळे सप्ताहामध्ये एखादा अभंग सोडवण्याची पद्धती म्हणा आणि या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये अभंग सोडवण्याची पद्धती कदाचित याच्यामध्ये भाषेमध्ये बदल असू शकतो. कदाचित थोडी वेगळी भाषा, सामान्य भाषा, तत्वज्ञान विरहित संसाराशी संबंधानं असणारी भाषा ही असू शकते असा विचार आपण करा. आणि म्हणून आज जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक माणसानं काय केलं पाहिजे, त्याची अवस्था काय होती आहे आणि त्याने केल्यानंतर काय होणार आहे याचं मार्गदर्शन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. मी आपल्याला सांगत होतो की मोठी व्यक्ती किंवा घरातली व्यक्ती आणि त्यातल्या त्यात पितृछत्र हरपणं ही एक मोठी दुर्दैवी बाब आहे. खरं तर जीवनात आलेल्या प्रत्येकाला 5 बाप आणि 5 आया असतात. ऐका, शास्त्रकार आम्हाला सांगतात, नाथ महाराजांनी सुद्धा भागवतामध्ये सांगून ठेवलेलं आहे. थोडा मोकळा करा आवाज, अजून सुद्धा व्यवस्थित येत नाही. विठ्ठल विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक
प्रत्येकाला 5 आई आणि 5 बाप असतात असं शास्त्रकारांनी सांगितलंय. उपजलिया बालकासी तत्वता पंचविध जाण पिता. नाथ महाराज म्हणतात 5 बाप असतात प्रत्येकाला आणि 5 आया असतात. आता काही जण म्हणतील 5 आया आणि 5 बाप हे तर पहिल्यांदाच आम्ही ऐकतो, पण निश्चितपणे शास्त्रकार जे सांगतात ते आमच्यासाठी मार्गदर्शक तत्व असतात. शास्त्र म्हणजे काय तर साधारणतः त्याला स्मृती असं म्हणतात. श्रुती म्हणजे वेद किंवा वेदांत आणि स्मृती म्हणजे शास्त्र. आम्ही आमचं जीवन कसं जगावं याच्यासाठी ज्यामध्ये मार्गदर्शन केलेलं असतं त्याला स्मृती असं म्हणतात. आपण सर्वांनी इतर कोणत्या स्मृती ऐकल्या असो किंवा नसो, मात्र मनुस्मृती प्रत्येकाने ऐकली असेल आणि ती काही चांगल्या अर्थाने ऐकली असं पण नाही, वाईट अर्थानेच ऐकली असेल की तिला जाळलं. बर, हल्लीच्या काळातही जाळणारे हिंदूच असतात, हे दुर्दैव आहे. मात्र कोणताही ग्रंथ किंवा कोणतीही गोष्ट ही कायम कधीही चांगली किंवा वाईट नसते. ती कोणाच्यासाठी तरी चांगली असते आणि कोणाच्यासाठी तरी वाईट असते, हा एक भाग आहे. ती काही प्रमाणात चांगली असते आणि काही प्रमाणात वाईट असते, असं होऊ शकतं. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, याज्ञवल्क्य स्मृती सुद्धा असाच एक ग्रंथ आहे. निर्णय सिंधू, धर्मसिंधू ही सुद्धा आम्हाला कोणत्या कोणत्या प्रसंगी काय काय पद्धतीत कशा कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हे सांगणारे ग्रंथ आहेत. या मनुस्मृतीमध्ये आम्ही कसं वागावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. कदाचित कालमान परिस्थितीनुसार लक्षात घ्या, संतांचं वाङ्मय हे त्रिकाला बाधित आहे. संत जेव्हा एखादं वक्तव्य करतात, एखादी गोष्ट सांगतात, ते कोणत्याही काळामध्ये तंतोतंत लागू होतं. अगदी व्यावहारिक उदाहरण देतो. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आपल्याला माहिती असेल, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. कोणत्याही काळामध्ये लागू होणारा हा सिद्धांत आहे. माणसानं धन जोडायचंय तर उत्तम व्यवहारानं जोडायचं आणि प्राप्त झालेलं जे धन आहे त्याचा विचार जो आहे, त्याचा विनियोग जो आहे तो चांगल्या कारणासाठी करावा. कोणत्याही काळामध्ये सत्य असणारं हे वचन आहे. आता या स्मृती ग्रंथामध्ये मात्र कालमान परिस्थितीनुसार काही बदल होत गेलेले आहेत. ती बदल आम्हाला आज पटत नाहीत, मात्र त्या काळात ते पटत असावेत म्हणून ते लिहिले असावेत. आज त्याच्यामध्ये बदल झालाय याचा अर्थ काही वाक्य जर का एखाद्यासाठी चांगली नसतील तर तो सर्वथैव त्याज्य ग्रंथ आहे असं नाही, तर त्यातलं जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. कोणत्याही माणसाकडून कोणताही माणूस हा शुद्ध 100% चांगला असतो असं समजू नका. प्रत्येकात काहीतरी गुणदोष असतात. मग लिखाण करणाऱ्याच्या मनामध्ये कदाचित काही विचार असू शकेल त्या काळामध्ये. आज माझ्यासाठी जे योग्य आहे ते जर का त्याच्यामध्ये असेल तर मी त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. मी पुन्हा सांगतोय, स्मृती हे शास्त्र आहे. शास्त्राचे ग्रंथ अनेक आहेत. त्या अनेक ग्रंथांपैकी एक मनुस्मृती आहे. त्या एका मनुस्मृतीला समोर ठेवू नका. कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा ग्रंथ माझ्यासाठी उपयोगाचा नाही, दुसरी स्मृती माझ्यासाठी उपयोगाची आहे, ती बघा आणि त्यातली जी मार्गदर्शक तत्व आहेत ती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. कारण संत सुद्धा शास्त्राप्रमाणे वागत असतात. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांची भाषा काय आहे? एखाद्या राजाला जर का शास्त्रानं सांगितलं या राज्याचा त्याग कर, तर ज्ञानोबाराय म्हणतायत ते राज्यही तृण मानावे. त्या राज्याचाही गवताप्रमाणे त्या राजानं त्याग करावा जर त्या राजाला शास्त्रानं सांगितलं राज्याचा त्याग कर तर. म्हणजे शास्त्र प्रमाण मानणारी संत आहेत. पण कधी कधी असं दिसतं की संत शास्त्राप्रमाणे वागलेली नाहीत असं कधी कधी आपल्याला दिसतं. त्यांच्या जीवनाच्या कथाभाग जर आपण बघितला, चरित्रभाग जर असा आपण बघितला तर असं आपल्याला दिसतं की संत अरे शास्त्र असं सांगतात आणि संत तर असं वागतात. मग मान्य काय करायचं हा मुद्दा आहे. मग शास्त्र मानायचं का संत वागतात ते योग्य समजायचं हा मुद्दा आहे. अशा प्रसंगी तुम्ही आम्ही सर्वजण संतांचे भक्त आहोत म्हणून आपण निश्चितच सांगू की संत करतात ते योग्य करतात.
पण कधी कधी काही शास्त्रमतवादी जे आहेत ते असं म्हणू शकतात की शास्त्र एक सांगतात आणि संत वेगळे वागताना दिसतात, आणि तुम्हाला संत मान्य आहेत, शास्त्र मान्य नाही आहे, तर ऐका. संत कधीही शास्त्रबाह्य वागत नसतात. शास्त्रबाह्य वागल्यासारखे वाटत असतील काही जणांना, संत कधीही शास्त्रबाह्य वागत नसतात. उलट संतांची प्रत्येक क्रिया हे शास्त्र होत असतं. विठ्ठल त्यामुळे आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, आणि त्याच्यानंतर बाकीचे बाहेरून सांगणारी माणसं जी खरी आहेत, ही जी वृत्ती आहे ही सध्या तरी आजच्या परिस्थितीनुसार कमी होत चालली. हे जरा बरं आहे, कारण पूर्वीचा काळ असा होता की बाहेरून येणारी सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य होत्या आणि आमच्याच गोष्टी आम्हाला अमान्य होत्या. मी नेहमी उदाहरण देतो. आपण बरीच जण पंचांगाला नाव ठेवतात, पंचांगाला नाव ठेवतात की हे काय पंचांग. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीत पंचांग बघण्याची गरज नाही, पण त्या पंचांगामध्ये सूर्योदय कधी आहे, सूर्यास्त कधी आहे, चंद्रोदय कधी आहे, चंद्रास्त कधी आहे, ग्रहण कधी आहे, कधी सुरू होणार, कधी वेध लागणार, हे सगळं वेळ अनेक वर्षांपूर्वी दिलेले असतात. आणि आपल्याला नासा, इस्रो सारख्या संस्था सुद्धा या गोष्टी आम्हाला सांगतात. कोट्यावधी रुपये खर्च करून ते आम्हाला ह्या गोष्टी सांगतात. आमचं 20 रुपयाचं पंचांग तेच काही वर्षांपूर्वी आम्हाला सांगतो, पण आम्हाला त्या पंचांगावर विश्वास बसत नाही. मी पुन्हा सांगतो, कोणतीच गोष्ट ही 100% चांगली किंवा 100% वाईट नसती. ज्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शास्त्राने आम्हाला जर सांगितले की प्रत्येकाला 5 बाप आहेत तर आहेत, 5 आया आहेत तर आहेत, कोणत्या ऐका. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेता मातर स्मृताः. प्रत्येकाला 5 आया आहेत, लक्षात घ्या. राजपत्नी ही राजाची बायको ही आपली आई आहे. आता तुम्ही म्हणाल राजे कुठे आहेत? राजे काही शिल्लक राहिलेले नाही आहेत. ठीक आहे, राज्यकर्ते आता जे आहेत त्यांना राजे समजा, म्हणजे त्यांची पत्नी ही आपली आई आहे. राजपत्नी, गुरुपत्नी ही आपल्या सद्गुरूंची पत्नी ही आपली आई आहे. मित्रपत्नी तथैव च, आपल्या मित्राची पत्नी ही आपली तिसरी आई आहे. पत्नी माता, आपल्या बायकोची आई ही आपली चौथी आई आहे. आणि स्वमाताच, आणि स्वतःची आई ही आपली 5वी आई आहे. राजाची बायको, गुरुची बायको, मित्राची बायको, बायकोची आई आणि आपली आई, अशा 5 जणी ह्या आपल्या आया असतात. लक्षात घ्या. बाप किती आहेत? 5 आहेत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप विस्तारानं याचं विवरण करून सांगितलेलं आहे. 5 बाप कसे आहेत, कशामुळे 5 बाप, कशामुळे 5 आया, ह्या सगळ्या गोष्टी विस्तारानं सांगितल्यात. मला फक्त उल्लेख करून जायचा आहे, ओझरता उल्लेख करून जायचा आहे. मला सांगायचं आहे की आया कोण आहेत, कशा आहेत. आता याच्यामध्ये क्रम सुद्धा जर आपण बघितला तर थोडासा उलटा सुलटा आपल्याला पाहायला मिळतो. स्वतःच्या आईचा क्रमांक शेवटी टाकलाय. लक्षात घ्या, आपण जर लक्षात घेतलं तर स्वतःच्या आईचा क्रमांक शेवटी टाकलाय. आणि वडिलांचा विचार करत असताना, थोडं मुलांना शांत बसवा, 5 बाप आहेत. जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचेते पितरस्मृताः. जनिताच, आपल्याला जन्माला घालणारा हा आपला पहिला बाप आहे. उपनेताच, उपनयन संस्कार करणारा हा आपला दुसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छति, जो आपल्याला विद्यादान करतो हा आपला तिसरा बाप आहे. अन्नदाता, जो आपल्याला अन्नदान करतो. अन्नदान करतो म्हणजे काय? एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तर ज्या कंपनीमध्ये तो काम करतो त्या कंपनीचा मालक म्हणजे चौथा बाप आहे, कारण त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह होतोय. भयत्राता, आणि भयापासून सोडवणारा हा आपला 5वा बाप आहे. मग भयापासून सोडवणारे कोण आहेत? संत आहेत. संत सद्गुरू आम्हाला भयापासून सोडवतात, संसार रूपी भयापासून ते सोडवतात. म्हणून आमचा 5वा बाप आहे संत सद्गुरू. आता इथे स्वतःला जन्माला घातलेल्या बापाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे आणि आईचं नाव जन्माला घालणाऱ्या शेवटच्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. उत्तरोत्तर जर आपण बघितलं
तर जे शेवटी असतात ते महत्वाचे असतात. ऐका, जे शेवटी असतात ते महत्वाचे असतात, जे सुरुवातीचे आहेत ते जास्त महत्वाचे नसतात. उदाहरण देतो, आपल्याकडे एखादा पुरस्कार द्यायचा झाला, एखादा पुरस्कार आपण देतो, काही बक्षीस वितरण आपण करतो, तर पहिला क्रमांकाला आधी देतो का उत्तेजनार्थ? आधी उत्तेजनार्थ, मग तिसरा, मग दुसरा आणि मग पहिला. म्हणजे पहिला आहे पण सर्वात शेवटी द्यायचा. इथे आई किती महत्वाची आहे तर सांगण्यात आलंय, आई शेवटचा क्रमांक जरी असली तरी ती जास्त महत्वाची. मी उदाहरण देतो नेहमी की आता पंढरपूरची वारी झाली, वारीमध्ये संतांच्या 7 मानाच्या पालख्या असतात. सगळ्याच संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, पण मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या 7 आहेत. वाखरीवरून ज्ञानोबारायांची पालखी निघते, तुकोबारायांची पालखी निघते आणि ते इसबावीला येऊन थांबतात. आता इसबावी विठ्ठलाचं स्थान आहे, पादुका स्थान त्याला म्हणतात. त्या पादुका स्थानावरती 7 पालख्या त्यांच्या त्यांच्या ठराविक क्रमानं उभ्या असतात. इकडून शिरढोण होळेकडून एकनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज येतात. सोपानदेव आणि मुक्ताबाई हे नवमीच्या दिवशी पंढरपुरात आलेले असतात. नामदेवराय हे स्वतः गावचे इनामदार आहेत, त्यामुळे ते तिथेच असतात. हे संत दशमीच्या दिवशी या 4ही संतांना घेण्यासाठी येतात वाखरीच्या दिशेनं. आणि वाखरीच्या दिशेनं आल्याच्या नंतर क्रम लागतो. सर्वात शेवटी माऊली पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक तुकोबाराय, तिसरा क्रमांक शांतीब्रह्म एकनाथ महाराज, चौथा क्रमांक निवृत्तीनाथ, 5वा क्रमांक सोपानदेव, 6वा क्रमांक मुक्ताबाई आणि 7वा क्रमांक नामदेवराय. सर्वात मागे ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आहे, मात्र त्याला मानाचा पहिला सोहळा म्हणतात. लक्षात घ्या, सगळ्यात माग आहे याचा अर्थ कमी महत्वाचा नाही, सगळ्यात महत्वाचा आहे. तसं आईचं नाव शेवटी टाकलं याचा अर्थ ती कमी महत्वाची आहे असं नाही, ती जास्त महत्वाची आहे. मग काही जण म्हणतील वडिलांचं नाव पहिले टाकलं, काही जण म्हणतील वडिलांचं नाव पहिले टाकलं, मग वडील अजिबातच महत्वाचे नाहीत का? जे प्रकार आपण वडिलांचे सांगितले आता ते ऐका. आता काही ठिकाणी आता भारतरत्न, पद्म वगैरे आदी पुरस्कार जसे असतात, तर त्यावेळी असं खालून वर सुरुवात नसते, पहिले भारतरत्न असतो आणि मग पद्मविभूषण, मग पद्मभूषण, मग पद्मश्री, असे खालचे खालचे पुरस्कार होत असतात. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पेशल कॅटेगरी म्हणतो. वडिलांचं स्थान तसं आहे. प्रथम स्थान दिलंय जनिताच, आपल्याला जन्माला घालणारा आपला बाप आहे. उपनेताच, आपला उपनयन संस्कार करणारा. आता तुम्ही म्हणाल उपनयन संस्कार तर फक्त ब्राह्मणात असतात, गैरसमज आहे. उपनयन संस्कार त्रैवर्णिकांना अधिकार शास्त्राने दिलाय. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाही उपनयन संस्कार करण्याचा अधिकार आहे, जानवं घालण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही म्हणाल शूद्रांना आणि स्त्रियांना का नाही? तर शूद्र याचा अर्थ काही मागासवर्गीय, आत्ताच्या भाषेत असं समजू नका. ज्यांना कोणतेही संस्कार नाहीत त्यांना शूद्र म्हटलेलं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो, हल्ली या विषयावरती बोलायला कीर्तनकार घाबरतात. त्यांना वाटतं कुठेतरी एखादा व्हिडिओ, एखादा क्लिप आपली व्हायरल व्हायची आणि काहीतरी आपल्या अंगलट यायचं. मात्र जे आहे ते बोलायला घाबरण्याचं काहीही कारण नाही. भगवंतानं सांगितलंय चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मी तयार केली असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. अमान्य करणार का सांगा मला तुम्ही? जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला मानणारे असाल तर त्याचं तत्वज्ञान अमान्य करणार असाल तर मला सांगा, आम्ही करू शकत नाहीत. हां, गुणकर्म विभागशः या शब्दामध्ये गफलत केल्या गेली आणि म्हणून आत्ताची परिस्थिती निर्माण झाली, जाती जाती निर्माण झाल्या. गुणकर्म विभागशः, जो ज्याचा गुण आहे ती त्याची जाती. उदाहरणार्थ ज्ञानदान करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. मग कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलेला जर ज्ञानदान करत असेल तर भगवंताच्या दृष्टीनं तो ब्राह्मण आहे. एखादा पोलिसामध्ये असेल, एखादा मिलिटरीमध्ये असेल, मग कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, कोणत्याही वर्णामध्ये जन्माला येऊ द्या, त्याचं कर्म जर का तसं असेल तर तो क्षत्रिय आहे असं प्रत्येक बाबतीत म्हणू शकतो. आणि जो नोकरी करतो तो कोणत्याही वर्णात असू द्या, तो काय आहे? शूद्र आहे असं सांगितलं गेलेलं आहे. पण इथे जातीपाती निर्माण झाल्या.
आणि म्हणून हा सगळा गोंधळ जो सध्या आपण पाहतोय, त्याच्यावरती राजकारण होताना जे आपण पाहतोय ते सर्वांच्या समोर आहे. म्हणून गुणकर्म विभागशः असा विचार त्या ठिकाणी सांगितले, भगवान श्रीकृष्णानं सांगितलेला आहे. म्हणून भगवंतानं किंवा शास्त्रकारानं सांगितलेल्या गोष्टी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं शास्त्राचं अनुसरण केलं पाहिजे. या ठिकाणी शास्त्र किती महत्त्वाचं आहे हे संतांच्या वाङ्मयात आपल्याला क्षणोक्षणी पाहायला मिळतं. बाप हा अत्यंत महत्त्वाचा सांगितला गेलेला आहे. जनिताच उपनेताच, उपनयन संस्कार करणारा हा दुसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छती, ज्यानं आपल्याला विद्यादान केलेलं आहे, ज्यांच्या विद्येमुळे आपण पोट भरत आहोत. लक्षात घ्या, आता विद्या सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत. बरीच मंडळी अनेक प्रकारचे विद्यार्थी, आता तुमचे विद्यार्थी असतील, तुमचे विद्यार्थी जर का गायन करून उदरनिर्वाह करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही बाप आहात तिसरे. लक्षात घ्या, एखादी व्यक्ती शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन त्या दृष्टीनं काहीतरी नोकरी धंदा करत असेल आणि त्या ज्ञानाचा फायदा त्याच्या जीवनामध्ये होत असेल तर तो त्याच्या दृष्टीनं तिसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छती, ज्याच्याकडून आम्हाला विद्या प्राप्त झाली तो तिसरा बाप आहे. अन्नदाता, आपल्याला अन्नदान करणार. मी आधी सांगितलं की जिथे आपण नोकरी करतो, शेतकरी आपल्याला अन्नदाता आपण का म्हणतो? शेतकरी बाप आहे आपला. लक्षात घ्या, ते उगाच त्याला बळीराजा बळीराजा म्हणून थोडंसं बाजूला केलेलं आहे. शेतकरी आपला बाप आहे कारण तो खरा अन्नदाता आहे. हां, आता ते बळीराजामध्ये सुद्धा बळी का बली याचं सुद्धा गडबड आहे. हां, आणि त्या बळी आणि बलीमध्ये राजकारण केलंय लोकांनी. मी पुन्हा सांगतो, मी काही ठिकाणी हा विषय बोललेला आहे. जो बळीराजा म्हटला जातो की वामनानं ज्याला 3 पाऊल जमीन मागितली आणि शुक्राचार्यांनी सांगितलं हा प्रत्यक्ष महाविष्णू आहे, याला काही तू शब्द देऊ नकोस, हा, तर तो बलीराजा आहे. लक्षात घ्या, बली बरं का, लक्षात घ्या, तो बलीराजा आहे. तो दैत्य कुळोत्पन्न आहे. मग आपण त्या बळीराजाला शेतकऱ्यांची उपमा देत असू तर आपण शेतकऱ्यांचा अपमान करतोय, आपण त्यांना दैत्य म्हणतोय. लक्षात घ्या, माझं म्हणणं लक्षात घ्या. बळीराजा आपल्या समोर जो उभा केलाय तो वेगळा उभा केलाय. बळीराजा कोण आहे खरा? तर भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम, ज्यांच्या खांद्यावरती नांगर आहे, तो बळीराजा आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. आम्हाला शब्दच्छल करून चुकीचे चित्र समोर आणून आमच्या समोर बळीराजा वेगळा उभा केला जातो. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये बळीराजाचं चित्र, वामन ज्यांच्याकडे आले होते भगवान, त्या बळीराजाचं चित्र काही खांद्यावर नांगर घेऊन नव्हता. मात्र आता काही लोकांनी त्या बळीराजाच्या खांद्यावर नांगर दिलाय आणि आम्हाला सांगितलं की हा बळीराजा आहे. गफलत होती, लक्षात घ्या. बलराम ज्याच्या खांद्यावरती नांगर आहे असं आमचं शास्त्र सांगताय, आमच्या पुराण आमचं सांगताय, तो खळा बळीराजा आणि तो देव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बळीराजाच म्हणा, पण तो बळीराजा डोळ्यासमोर आणू नका, हा बळीराजा डोळ्यासमोर आणा, कारण हा बळीराजा खरा बळीराजा आहे. असो, भयत्राता, भयापासून सोडवणारा हा आपला 5वा बाप आहे. भयापासून कोण सोडवतो? तर भय काय आहे जो सांगतो. ज्याला भय काय आहे हे कळतं आणि जो त्या भयातून आपल्याला बाहेर काढतो तो आपला भयत्राता आहे. मग हे भयत्राता या सदरामध्ये बसणारे संत आहेत, सद्गुरू आहेत. ते आम्हाला क्षणोक्षणी निर्देश करत असतात, सावधानतेचा इशारा देत असतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार.
समानतेचा इशारा देतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाच विचार करावा. हाच हा शब्द लक्षात घ्या. व्याकरण दृष्ट्या जेव्हा चकारात्मक भाषा असते तेव्हा इतरांची व्यावृत्ती होत असते. हाच आहे म्हणजे तद भिन्न नाही असा त्याचा अर्थ होतो. मी उदाहरण देतो की बागेमध्ये आता शहराच्या ठिकाणी असं असतं की समोर कोण राहतं हे आपल्याला माहीत नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये बागेमध्ये मुलं खेळत असतात, त्यांची ओळख असते, आईबापांची ओळख नसते. मग कुठल्या तरी बाकड्यावर बसले तर मग काहीतरी बोलायचं म्हणून, का ग तुझा मुलगा कोणता आहे? ती सांगते तो काय माझा मुलगा. तर ते म्हणते तो पांढऱ्या शर्टवाला, नाही 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 तो निळ्या, नाही लाल, हां तोच. म्हणजे काय? चकारात्मक भाषा जेव्हा असते तेव्हा इतरांची व्यावृत्ती असते. म्हणजे लाल रंगाचा कपडा ज्यानं धारण केलेला आहे तोच माझा मुलगा आहे. याचा अर्थ काय? बाकीचे 50 असू 100 असू ते नाहीत असा त्याचा अर्थ आहे. जीवनामध्ये कशाचा विचार करायचा? तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. भवसिंधू तरण्याचाच विचार प्रत्येकानं केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आता कुठला काळ आहे, कशाचा भवसिंधून काय महाराज लोक सांगत बसतात असा विचार करू नका. संतांची वचन ही त्रिकालाबाधित ते आपण सुरुवातीला बघितलं. कोणत्याही काळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये अध्यात्म जास्त आहे. त्या अध्यात्माच्या संबंधानं येणाऱ्या अनुभूती, प्राप्त होणारी अवस्था ही विदेशातल्या लोकांना सुद्धा आकर्षित करते हे लक्षात घ्या. मग विदेशातली माणसं जर का आपल्या धर्म आणि संस्कृतीकडे आकर्षित होऊन जर ती त्याच्यामध्ये PhD करते, अभ्यास करतेत, अध्ययन करतायत, रत आहेत, तर आपल्याला आपली संस्कृती कळायला हवी ही गोष्ट लक्षात घ्या. पण आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, आम्हाला आमचा फक्त व्यवहार महत्वाचा आहे. पण लक्षात घ्या, आपण ऐकलं असेल उत्तमची उरे कीर्ती मागे. आजपर्यंत अब्जावधी लोक जन्माला आले आणि मेले. अब्जावधी लोक जन्माला आले आणि मेले. लक्षात कोण राहिलं? ज्यांनी चांगलं काम समाजासाठी केलं ती लक्षात राहिलं. लक्षात घ्या तुम्ही. संत आज नाथ महाराजांना, तुकोबारायांना 350-400 वर्ष झालेत. ज्ञानोबारायदिक संतांना 700-700 वर्ष झालेत. आजही त्यांचं महत्व कायम आहे. कारण अध्यात्मशास्त्राचा जो धागा आहे तो त्याने आपल्यापासून दूर होऊ दिलेला नाही. बरं, आधुनिक काळामध्ये सुद्धा जर आपण बघितली तर भरपूर मोठी मोठी नावं आहेत. आपल्या परिसरामध्ये सुद्धा अनेक महात्मे होऊन गेले. आज ते महात्मे कशामुळे लक्षात आहेत हे लक्षात घ्या की त्यांनी काहीतरी आध्यात्मिक दृष्ट्या कार्य केलेलं आहे. म्हणून अध्यात्म हा सोडून देण्याचा विषय, संसारामध्ये तरणं वगैरे काही लोकांना वाटत असेल कदाचित हे काय संसारात तरायचं, पण संसारामध्ये यायचंच तरण्यासाठी आहे. आणि तरण्याचं महत्व कशामुळे? बुडण्यामुळे तरण्याचं महत्व आहे. अंधकार आहे म्हणून प्रकाशाचं महत्व आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञानाचं महत्व आहे. तसं बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्व आहे. संत महात्मे जे आम्हाला तरण्याचं महत्व सांगतात ते कशामुळे सांगतात? बुडण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला बुडायचं नसेल तर आम्ही सांगतो तसं वागा, म्हणजे तुम्ही तरुण जाल. भवसागर तरता कारेत करीत असा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. तुमची श्रद्धा जर त्यांनी लक्षात घेतली तर तो तुम्हाला खांद्यावर बसवून मिरवेल अशी अवस्था तो तुमची करू शकतो. मात्र आम्हाला तिथपर्यंत जायचंच नाहीये. काही लोकांना असं वाटतं भगवंताची प्राप्ती म्हणजे संसाराची निवृत्ती, नाही का? संसाराची निवृत्ती झाली तर भगवंताची प्राप्ती होते असं वाटतं काही जणांना. गैरसमज आहे. संसारामध्ये राहून आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकतो. आमच्या संतांनी आदर्श आमच्या समोर घालून दिलेला आहे. एकनाथ महाराज तर त्यासाठी आदर्श आहेत की उत्तम प्रतीचा प्रपंच आणि उत्तम प्रतीचा परमार्थ एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण बॅलन्स म्हणतो, हे आपल्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी सांभाळलेला आहे. प्रपंच खणुनी सांडावा मग परमार्थू मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघवा परमार्थू होय. प्रपंच करताना परमार्थ त्यागाची गरज नाही, परमार्थ करताना प्रपंचाच्या त्यागाची गरज नाही. अंतःकरणाची वृत्ती भगवत तत्वापाशी जर का स्थिर असेल तर तुमची प्रपंचातली प्रत्येक क्रिया परमार्थ होणार आहे. प्रपंच परमार्थ
रामची जाण प्रपंच परमार्थ हो रामची जाण प्रपंच परमार्थ रामची जाण प्रपंच परमार्थ एका जनार्दनी राम परिपूर्ण प्रपंच परमार्थ रामाची जाण प्रपंच परमार्थ रामाची जाण एका जनार्दनी राम परिपूर्ण प्रपंच आपला प्रपंच काय, परमार्थ का, हा सगळा राममय आहे. संत महात्म्यांचं जीवनच एकूण जर आपण बघितलं तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले, निवृत्त म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आपलं जीवन जगत असताना परमात्म्याचा आपल्यापासून दुरावा निर्माण होऊ देऊ नये असं जीवन आपण जगावं. काही ना काही परमार्थासाठी आपण करावं. ठीक आहे, बाकीच्यांसाठी आम्हाला करता येत नसेल, आम्हाला स्वतःसाठी तरी काही करता येत असेल. आपल्याकडे बरीच मंडळी आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एकही नित्यनेम आपल्या जीवनात धारण केलेला नाही परमार्थाचा, एकही नाही. वारकरी असतात, जे पक्के वारकरी असतात ते आपलं ज्ञानोबारायांचा, नाथ महाराजांचा हरिपाठ वाचतात, काही जण ज्ञानेश्वरी, नाथ भागवत गाथा वाचतात. दररोजची काही ना काहीतरी नित्यनेमाची सेवा त्यांची असते, ठरलेली असते. पण सामान्य माणसं ज्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही, या माणसांचा नित्यनेम जर बघितला तर मला मी नेहमी सांगतो तो सोलोमन ग्रँडी सारखा असतो. बरं का, आम्हाला इंग्रजीमध्ये शाळेमध्ये कविता होती, सोलोमन ग्रँडी बोर्न ऑन मंडे अशी त्याची सुरुवात होती. तर तुम्हाला आशय सांगतो, ऐका, काही चूक आहे का बघा. सोलोमन ग्रँडी नावाच्या पुरुषाचा जन्म सोमवारी झाला, मंगळवारी त्याचं नाव सोलोमन ग्रँडी असं ठेवलं, बुधवारी तो मोठा झाला, गुरुवारी त्याचं लग्न झालं, शुक्रवारी त्याला मुलगा झाला, शनिवारी तो आजारी पडला आणि रविवारी तो मेला. संपली कथा. या सोलोमन ग्रँडी सारखं आमचं जीवन आहे. रोज उठायचं, स्नान करायचं, ऑफिस म्हणा, शेती म्हणा, काय जे जे प्रत्येकाचं आपलं काम आहे तिथे जायचं, रात्री यायचं, जेवण करायचं, टी व्ही बघायचा आणि हल्ली आता मोबाईल बघत राहायचं आणि झोपायचं. बस. मला सांगा, यापेक्षा आपलं काही जीवन वेगळं आहे का? आम्ही परमार्थासाठी किती वेळ देतोय? ज्ञानोबा तर सांगतात, जास्त देऊ नका परी मोठके निमिषभरी देतो जाय. निमिष म्हणजे काय? आपण डोळे मिचकतो ना, त्या डोळे मिचकून डोळा उघडण्यापर्यंत जेवढा वेळ लागतो त्याच्या 10वा हिस्सा म्हणजे निमिष असं म्हटलं गेलं. तेवढा जरी वेळ आपण परमार्थासाठी दिला तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्याकडे परमात्मा आम्हाला आठवत नाही. नित्यनेमाचं महत्व जर आपण बघितलं जीवनामध्ये, अत्यंत महत्वाचं आहे. काही नित्यनेमाविणं अन्न खायतो श्वान. ऐका, तुकोबाराय सांगतायत, काही नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न प्राशन करतो तो कुत्रा आहे. आता प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जरा डोकावून बघा की आपण कोण आहोत. काहीतरी नियम, काहीतरी नित्यता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. फार जास्त करू नका. काय रोज पूजा करण्याची गरज नाही जर तुम्हाला वेळ नसेल तर. काही फार लगे रोज तुम्हाला 100 ओव्या वाचण्याची गरज नाही, 50 अभंग वाचण्याची गरज नाही. काहीतरी केलं पाहिजे. एका गावात एक माणूस होता आणि श्रीमंत होता, वाडा वगैरे मोठा, आणि त्याच्याकडे काही माणसं यायची. आता पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळी काही लॉज नसायचे, हॉटेल नसायचे, धर्मशाळा नसायच्या, मंदिरं नसायची.
मग संध्याकाळ झाली की आजूबाजूला कोणतं गाव आहे ते बघायचं किंवा संध्याकाळ होणार असेल आणि तोपर्यंत पुढच्या गावाला जाणार होत नसेल तर मग या गावामध्ये कोण आहे की ज्याच्याकडे आज मुक्काम करू शकतो. पूर्वीचा काळात जुनी माणसं असतील त्यांनी आठवा. मग एखादा श्रीमंत माणूस असायचा, त्याच्याकडे रात्री मुक्काम करायचा, आपल्याकडची आणलेली शिदोरी खायची किंवा तो जेव घालायचा, रात्री झोपायचं, सकाळी स्नान करून निघायचं. पांथस्थ घरासी आला, प्रातःकाळी उठून गेला, अशी त्याची अवस्था. एक महात्मा त्याच्याकडे आला, त्या माणसाकडे, आणि रात्री जेवण वगैरे केलं आणि गप्पा मारत बसले. आता कोणतरी महात्मा आलाय म्हणल्यावर थोडंसं गप्पा मारत बसलं. त्या महात्म्याने विचारलं, सेठजी फार तुम्ही चांगलं काम करता बरं, फार तुम्ही किती लोकांचं सहकार्य करता, किती लोकांना सहकार्य करता, तुमच्याकडे राहायला मुक्कामाला सोय करता, जेवणाचं स्नानाची तयारी करून, वा वा फार छान, भगवंताची तुमच्यावर कृपा आहे. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज हे करतो हे मान्य आहे, पण भगवंताची कृपा आहे वगैरे हे काय बोलू नका म्हटले. तेवढे काय कारण आहे, देवफिव आपण काय मानत नाही. तर आश्चर्य वाटलं त्या साधूला, एवढी लोकांची सेवा करणारा आणि देव मानत नाही म्हणतो. म्हणले असं का बोलता तुम्ही? ते म्हणले देवफिव आपण काही मानत नाही म्हणले. हा, देव मानत नाही अजिबात नाही. मग हे सगळं करता ते काही नाही, आमच्या बाप दाद्यांपासून चालत आलंय म्हणून करतो. काही लोक वारी तशीच करतात बरं का. हा, काही स्वतःची इच्छा नसती, पण बाप करत होता, आजा करत होता, करावी लागती म्हणून करणारे भरपूर आहेत. काही नाही म्हणले आमच्याकडे बाप दाद्यापासून चालत आले, आमचा वाडा मोठा आहे, शेतीवाडी मोठी, अन्नधान्य असतं, सेवक आहेत, ते सगळं होऊन जातं म्हणले. हे देवाचा काही संबंध नाही म्हणले याच्याशी. म्हणले असं कसं? म्हणजे देवाला मानत अजिबात मानत नाही म्हणले. वाईट वाटलं त्या महात्म्याला की एवढं सत्कार्य करणारा माणूस आणि देवाला मानत नाही. बरं ठीक आहे म्हणले, जाऊ द्या, तुमचं नित्यनेम काय, काय तुम्ही दिवसभरात काय करता? त्यांनी सांगितलं काही नाही, सकाळी उठतो, प्रातर्विधी करतो, स्नान करतो, 10 वाजता ठरलेलं असतं, जेवण करतो, जेवण झालं की दुकानात जातो, दिवसभर गिऱ्हाईक असतात, हिशोब करतो, दुकान वाढवतो, घरी येतो, जेवण करतो, झोपतो आणि पुन्हा उठतो. त्या महात्म्याने विचारलं, म्हणजे देवपूजा वगैरे असं काही करण्याचा नित्यनेम नाही तुमच्याकडे? अजिबात नाही म्हणले. त्या महात्म्याने सांगितलं, काहीतरी नित्यनेम आपल्या जीवनात केला पाहिजे, काहीतरी नित्यनेम आपल्या जीवनात केला पाहिजे, त्याशिवाय अन्नप्राशन करू नये म्हणले सेठजी. त्यांनी सांगितलं, हे बघा म्हणले महाराज, ते नित्यनेम वगैरे आपल्याला काही जमणार नाही. त्यांनी सांगितलं काहीतरी करा. लक्षात घ्या, त्या साधूला काय गरज आहे? देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हेच संतांचं कार्य आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल त्या साधूला काय करायचं, मुक्काम करत जेवण कर निघ, सकाळ झाल्यावर. साधूचं जीवन हे फक्त परोपकारासाठी आहे. रविश्चंद्रो घनाः वृक्षा नद्योगावश्च सज्जनः येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रवी सूर्य, चंद्रो चंद्र, घनः मेघ, वृक्षः झाडं, नद्यो नदी, गावश्च गाय, सज्जनः साधू संत, हे 7 जण जगावरती फक्त उपकार करण्यासाठी आलेले असतात. लक्षात, येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः, युगानुयुग भगवंतानं निर्माण केलेलं असतं. काहीतरी करत जा नित्यनेम, रोज देवपूजा करत जा, स्नान झाली की देवपूजा करायची आणि मग जेवण करा, असा नित्यनेम करा ना तुम्ही. अजिबात नाही म्हणले, हे देवाचं काही नित्यनेम सांगू नका. बरं एक काम करा, तुम्हाला पूजेला वेळ मिळत नसेल ना, बस फक्त आरती करण्याचा नित्यनेम करा. स्नान झालं की देवाची आरती करा, भलेही पूजा करू नका, पण नित्यनेम करा काहीतरी. अजिबात नाही म्हणले देवाच्या संबंध. बरं जाऊ द्या, स्नान झाल्यानंतर देवासमोर हात जोडायचा आणि मग जेवण करायचं, हा तरी नित्यनेम कराल की नाही? असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, देवाच्या संबंधाने नित्यनेम अजिबात सांगायचा नाही. पण यांनी ठरवलं आता याला काहीतरी नित्यनेम लावल्याशिवाय आपण इथून निघायचं नाही. कोण बोलतंय जरा? ते बंद करा, बाळाला बाहेर नाही. ज्यांच्या घरातले त्यांनी थोडस शांत बसवा, बाहेर मागे न्या. बाहेर न्या, त्यांना कळत नसतं, लहान मुलं आहेत, कळत नसतं त्यांना, आई वडिलांना कळायला पाहिजे. हा, विठ्ठल विठ्ठल
पाहिजे, काहीतरी नित्यनेम याला मागं लावला पाहिजे. हात जोडत जा आणि मग जेवण करा, हा तरी नित्यनेम करा. त्यांनी सांगितलं देवाच्या बाबतीत एकही नित्यनेम सांगायचा नाही, होणार नाही. महात्म्याने सांगितलं एक काम करा, देवाचा नित्यनेम सोडून द्या. तुमच्या घराच्या समोर एक कुंभार राहतो म्हणले. हो, तो वारकरी आहे. हो, त्याच्या कपाळाचं गंध बघायचं आणि मग जेवण करायचं. याच्यात काही त्रास आहे का म्हणले तुम्हाला? हा नित्यनेम करायला काही त्रास आहे का? आता त्यांनी विचार केला याचा देवाचा काय संबंध? महात्मा दिसतोय, काहीतरी सांगतोय, हां ठीक आहे. बरं लागतं काय? कुंभाराच्या घरी रोज जायची गरज नाही, खिडकीतून दिसतोय कुंभार, ठीक आहे. बरं सकाळी सकाळी मडके घडत बसलेला असतो, करायचं, काय हरकत नाही. हो म्हणला, महात्मा निघून गेला. यांनी मात्र शब्द दिला त्याप्रमाणे वचन पाळलं. 10 वाजले की खिडकीमध्ये आला. कुंभार आपली त्याची मडकी बनवत बसला होता. खिडकीतून बघितलं, कुंभारांनी गंध लावलाय, जेवायला बसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 वाजले, गंध बघायचं आणि जेवायला बसायचं. आता दिनक्रम सुरू झाला. आता हा दिनक्रम सुरू झाला, अनेक दिवस हा दिनक्रम चालला. एक दिवस काही कुंभार जागेवर नाही. हा 10 वाजता आला, त्याने कुंभाराचं गंध बघण्यासाठी खिडकीत आला आणि कुंभार जागेवर नाही. विचार केला, पाणी वगैरे प्यायला गेला असेल, 5 मिनिटांनी येईल. 5 मिनिटांनी बघितलं, कुंभार जागेवर नाही. विचार केला जेवण करत असेल. अर्धा तास झाला तरी कुंभार जागेवर नाही. म्हणजे काय झालं, काय तब्येत वगैरे बरी नाही की काय? पण आपण नित्यनेम आपला सोडायचा नाही. त्याच्या घरात का होईना जाऊन त्याचा चेहरा बघायचा, गंध बघायचं आणि मग जेवण करायचं. 11 वाजले, 10ची वेळ, 11 वाजून गेले तरी सुद्धा कुंभार दिसेना. यांनी विचार केला चला त्याच्या घरी. गेला, आवाज दिला, आहेत का कुंभार दादा? कुंभारीण आतमध्ये होती. तिने सांगितलं मडके पाहिजेत का? तिला काय दुसरीला विचारेल? नाही नाही म्हणले कुंभार दादा पाहिजेत. कुठं आहेत? ते आली म्हणले गेले माती आणायला गेलेत म्हणले नदीवरती. माती आणायला गेलेत. बरं कधी येणार आहेत? येतील म्हणले संध्याकाळपर्यंत येतील. आता हा विचार करू लागला, हा कुंभार संध्याकाळी येणार, संध्याकाळी गंध बघायचं, संध्याकाळी जेवण करायचं. नाही नाही, त्यापेक्षा तो जिथे माती आणायला गेला तिथे आपण जाऊ. झालं, तिथे गेला. आता तिथे गेल्यानंतर झालं काय? तिथे गेल्यानंतर झालं काय? तो आपला खोदत बसला होता. सकाळपासून गेला, खोदत बसला होता. काही खड्डं तयार झालं होतं, त्या खड्ड्यामध्ये तो होता. हा आपला झाडाच्या पाठीमागून बघायचा. आता त्या कुंभाराला काही कल्पना नाही की हा आपलं गंध पाहतो आणि मग जेवण करतो, हा त्याचा नित्यनेम आहे. कुंभाराला काही कल्पना नाही. तो आपला पाठीमागून बघू लागला, पाय वर करून करून बघू लागला, पण त्याचं तोंड काही दिसेना, खड्ड्यात होता. काय करावं काय करावं? 11:30 12 वाजून गेले. तो काही वर तोंड काढायला तयार नाही. ते खोदता खोदता धातू लागला त्याच्या त्या हत्याराला आणि त्याने बघितलं माती काढून, तर ते एक हंडा होता. तो हंडा त्याने खाली उघडून बघितला आणि त्याच्या सोन्याच्या मोहरा. आनंदित झाला. अरे बापरे म्हणला, सोन्याच्या मोहरा सापडल्या. आता ही माती फिती इथंच ठेवा, पहिले घरी चला. जर हे कोणी बघितलं तर सगळं गेलं म्हणले हातातून. पोलिसांकडे कोणी जाईल, आपल्या हातातून सगळं जाईल. पहिले हे हंडा उचला आणि घरी चला. त्याने आपला तो हंडा असा घेतला आणि वर ठेवला. जसं तोंड वर केलं, याच्या तोंडून सहज शब्द निघाला, बघितलं 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 बघितलं. आता तुम्ही म्हणाल बघितलं म्हणण्याची गरज काय? उत्तर देऊ का? 10ची बस 11 वाजले 12 वाजले तरी येत नसेल. प्रत्येक पाठी आपण पाहतो ना, आली का नाही, आली का नाही. आणि आल्यावर काय म्हणतो? काही गरज काही गरज नाही तरी म्हणतो. हा, लाईट गेले की असं करतो, आल्यावर आले आले, सगळ्यांनाच दिसतं की, तरी काय म्हणतो आपण? आले 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 आले. तसं भरपूर वेळापासून तो वाट पाहत होता आणि त्याला दिसलं. इंग्रजीमध्ये त्याला स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स म्हणतात. आणि सहज तोंडातून वाक्य निघालं, बघितलं 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 बघितलं. यांनी काय बघितलं? गंध. कुंभाराला काय वाटलं? हंडा. हा आपला घरी गेला, कारण गंध बघितलं होतं, बसला जेवायला. भूक लागली होती, पळत पळत घरी गेला आणि बसला जेवायला. कुंभार आला, म्हटला काऊ सेठजी तुम्ही खरंच बघितलं का? म्हणले. ते सेठजीला काय म्हणतो? हो बघितलं म्हणून तर जेवायला बसलोय म्हणले. कुंभाराने अर्ध्या मोहरा बाहेर काढल्या.
म्हणले हे अर्ध्या मोहरात तुम्ही घ्या, पण बघितलं कोणाला सांगू नका म्हटले. कुंभार निघून गेला. सेठजी विचार करू लागले, त्या महात्म्यांनी कुंभाराच्या कपाळावर असलेलं गंध बघून जेवण करण्याचा नित्यनेम करायला सांगितला तर एवढा फायदा, परमात्म्याचा नित्यनेम केला तर फायदा किती. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये नित्यनेमाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून तरावया पार भव सिंधू असं संत जर सांगत असतील तर फार लाईटली घेऊ नका. आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणारी ही महत्वाची तत्व आहेत जी संत आम्हाला सांगतायत. तरलं पाहिजे, बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्व आहे, लक्षात घ्या. मग तरलं पाहिजे म्हणजे काय, तर हा संसार काय आहे त्याचं स्वरूप आम्हाला कळालं तर आम्ही तरलो. मग हे स्वरूप कोणाच्या माध्यमातून कळणार आहे, सद्गुरूंच्या माध्यमातून कळणार आहे. सद्गुरू आम्हाला जेव्हा उपदेश करतात, संत आम्हाला जेव्हा उपदेश करतात, तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी कळतायत. हा, आम्हाला संत महात्मे वारंवार सावधानतेचा इशारा देत आहेत, मात्र आम्ही त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतोय. मी नेहमी सांगतो गमतीनं की आपल्याला भगवंतानी अनेक इशारे देऊन इकडे पाठवलेला आहे. पुढे पुढे आपलं आयुष्य चाललंय. पहिला इशारा डोळ्यांनी कमी दिसायला लागतं, पण माणूस हुशार आहे, त्यांनी चष्मा तयार केला. ऐकायला कमी येऊ लागतं, माणूस हुशार आहे, मशीन यंत्र चालू केलं त्यांनी. एक एक गोष्ट आम्हाला निर्देश करतोय. अहो सुरुवात तर केसापासून होती महाराज. केस जेव्हा पांढरे व्हायला लागतात तेव्हा पहिला इशारा आहे की तुझं वय वाढत चाललंय. पण माणूस त्याच्याकडे लक्ष देतो का? नाही. हुशार आहे, काळे करतो केस. आमचं दुर्लक्ष भगवंतानी नेमून दिलेल्या इशाऱ्यांकडे आहे आणि यांना एवढं सांगूनही कळत नाही. तेव्हा संत महात्मे विषण्ण अवस्थेमध्ये येतात आणि विचार करतात कितीदा सांगावं. परी नायकती बटकीचे ही भाषा तुकोबारांची आपण जर बघितली तर लक्षात येईल की किती वैताग आहे हा, की सांगून थकले तरी सुद्धा जर आपल्याला आपल्या उद्धाराच्या बाबतीमध्ये काही भूमिका मान्य होत नसेल, पाऊस पडत असेल तर थोडं आतमध्ये येऊन बसलात तर बरं होईल जरा. विठ्ठल विठ्ठल पाऊस वाढल्यावर पळापळ होईल म्हणून आधीच सांगितलं. गंमत हीच आहे, सांगितलं तरी न ऐकणं. असं विठ्ठल विठ्ठल पुढं सारखा सांगितली तरी अक्षम्य दुर्लक्ष करणं हा सामान्य माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे काही फार विशेष वाईट वाटून घेऊ नका. आम्हाला संत महात्मे वेळोवेळी सांगतात 100 वर्षांचं आमचं आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा. अल्प आयुष्य म्हटलंय. किती आयुष्य आहे? कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती सांगितलंय? 100 वर्षांचं. मग काही जण म्हणते 100 वर्षांचं आयुष्य ना अल्प कसं काय? 100 वर्षांचं ना अल्प कसं काय म्हणतात? मी पुन्हा सांगतो, गोष्टी ह्या सापेक्ष असतात. त्या कधीही चांगल्या किंवा वाईट नसतात. त्या कोणासाठी तरी चांगल्या असतात, कोणासाठी तरी वाईट असतात.
100 वर्षांचं आयुष्य हे तौलनिक सांगितलेलं आहे, इतर युगांच्या तुलनेमध्ये अल्प आहे. या युगामध्ये 100 वर्ष भरपूर आहेत, पण इतर युगांच्या तुलनेमध्ये, कारण कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षांचं आयुष्य, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य, एक एक शून्य कमी होत गेलं आहे. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य, द्वापर युगामध्ये 1000 वर्षांचं आयुष्य आणि कलियुगामध्ये 100 वर्षांचं आयुष्य. हे आयुष्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. 100 वर्षांचं आयुष्य अल्प आयुष्य इतर युगांच्या तुलनेमध्ये अल्प आहे, मात्र कलियुगामध्ये 100 वर्ष भरपूर आहे. सगळेजण 100 वर्ष जगतात का सांगा मला? 70च्या पुढे जर का जीवन आपल्याला प्राप्त झालं तर बोनस समजा, बरं का? आपल्याला लक्षात येत नाही 70 पर्यंत, आणि हा काळ पुढे पुढे कमी होत जाणार आहे. आमच्या अनेक पुराणांतरी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं आयुष्य कमी होत गेलं तशी उंची पण कमी होत गेलेली आहे. कृतयुगामध्ये 31 फुटाचा माणूस होता, त्रेतायुगामध्ये 21 फुटाचा माणूस झाला, द्वापर युगामध्ये 11 फुटाचा माणूस होता, कलियुगामध्ये 5-6 फूट आत्ता आहे. कलियुग संपता संपता असं वर्णन आहे काही ठिकाणी की माणसाचं आयुष्य हे 10 वर्षांचं आणि उंची 5 ते 6 इंचाची राहणार आहे. लक्षात घ्या. आता डोळ्यासमोर आणू नका, आपल्या समोर काही घडणार नाही. लगेच कसे दिसू आपण नाही असं होणार आहे, असे पुराणांतरी वर्णन आलेलं आहे. आणि आयुष्य जसं घटतंय तशी उंची पण घटते आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून अल्प कशामुळे म्हटलंय? वाजू नको बाळा. 100 वर्षांच्या तुलनेमध्ये 1,00,000 वर्षांच्या तुलनेमध्ये 100 वर्ष अल्प आहे. अल्प आयुष्य मानव देह. बरं, त्या 100 वर्षाच्या आयुष्यात माणसं काय करतात? शतगणिले ते अर्धरात्र खाय. अर्धा दिवस तर रात्रीमध्येच अर्ध आयुष्य निघून जातं. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. काय भजनासी उरले ते पाहे का? काय भजनासाठी शिल्लक राहणार आहे? काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला जे काही आयुष्य आम्हाला आत्ता प्राप्त आहे त्यामध्ये जर आम्हाला आमच्या जीवनाची दिशा कळाली आणि दशा होऊन देता योग्य दिशेनं आमचं जीवन जावं असं जर का वाटत असेल तर संत महात्मे सांगतात त्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. त्यांच्या सावधानतेकडे आपण इशारा दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराजांनी अशाच प्रकारे आपल्याला निर्देश केलेला अभंग. काळाने ग्रासीले सावधान भावे, काळाने सावधान भारे सोडवण करा रे हरिनामे. एक उदाहरण देतो, व्यावहारिक उदाहरण देतो. लोखंड जर का नुसतं पडलेलं असेल ना तर त्याला गंज चढतो.
आणि त्यांना गंज जर चढू द्यायचं नसेल तर व्यवहारामध्ये त्याला रेड ऑक्साईड लावतात. ते रेड ऑक्साईड लावला की त्याला गंज चढत नाही. तसं काळानं आपल्याला ग्रासलेलं आहे आणि आपलं नुकसान जर होऊ द्यायचं नसेल तर काहीतरी उपाय आपल्याला करावा लागणार आहे. तो उपाय म्हणजे भगवंताचं नाम आहे. सोडवण करा रे हरिनामे. काळाने ग्रासले. आजा मेला मेला बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. इथे कोणीही शिल्लक राहणारा नाही आहे. ना इथे बोलणारा शिल्लक राहणार आहे, न बसणारा शिल्लक राहणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे हे जगातलं शाश्वत सत्य या जायते तन म्रियते. जो जन्माला येतो तो मरणारच आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं मी मरणार नाही. ही भावना असते, किंवा मी मरू नये ही भावना असते प्रत्येकाची. जो जन्माला येतो जातस्य ही ध्रुव मृत्यू आपल्याला गीतेमध्ये सांगितलंय. ध्रुवम जन्म मृतस्य च. माणूस जन्माला येणार आहे, मरणार आहे, जन्माला येणार आहे, मरणार आहे. हे संसाराचं चक्र ज्ञानोबा सांगतात, सातत्यानं परिभ्रमण करीत असतं. आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली 84 लक्ष योनीतून आम्ही वर आलेलो आहोत. काही जण याची सुद्धा खिल्ली उडवतात. 84 लक्ष योनी कोणी मोजल्या. काही जण खिल्ली उडवतात, अरे जो दिसतच नाही तो कसं काय करू शकतो म्हणतात. तुम्ही ज्या परमात्म्याबद्दल बोलता तो असेल तर दिसला असता. बरं, मूर्ती ज्या मंदिरामध्ये ठेवलेल्या असतात त्या मूर्तीमध्ये तर काही क्रिया होताना दिसत नाही, मग आम्ही कसं मानायचं. लक्षात घ्या, कायम क्रिया घडत असताना दिसली पाहिजे असं नाही आहे. काही क्रिया ह्या नकळत किंवा न दिसताही घडत असतात. उदाहरण कोरोनाचं. विषाणू दिसत होते का सांगा मला, पण सगळ्या जगाला ठप्प करून टाकलं होतं. सामान्य विषाणू जर जगाला ठप्प करू शकत असेल तर अखिल कोटी ब्रह्मांड नायक अब्जावधी या ब्रह्मांडाचं चलनवलन का करू शकणार नाही. आम्हाला दिसत नाही, आमची दृष्टी तिथपर्यंत पोचत नाही. याचा अर्थ ते नाही असं नाही आहे. कोरोनाची विषाणू डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ नाही असं नाही आहे. मग तुम्हाला ते जर मान्य आहे तर हे का मान्य नाही. तो परमात्मा आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, मात्र त्याची क्रिया हे त्याच्या अस्तित्वाची पुष्टी देत असतं. कार्यकारण भाव आपल्याकडे सांगितला गेला शास्त्रामध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर मडक्याचं उदाहरण आपण घेऊ. मडकं हे जेव्हा बाजारात विकायला येतं तेव्हा ते काही अचानकपणे दुकानामध्ये येऊन उपस्थित होत नाही. हे कुलालमतीचे गर्भ उमटले की ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे ते मडकं घडवण्याच्यासाठी अनेक गोष्टी लागतात. कुंभार लागतो, माती लागते, पाणी लागतं, चक्र लागतं, काठी लागते. याच्यामध्ये अर्थात कारण मीमांसा थोडी वेगवेगळी आहे. काही जे कारण आहेत ती निमित्त कारण आहेत आणि काही जे ते उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे त्या गोष्टीचं मूळ काय आहे तर माती आहे. मडकं जे घडतं, अगदी वेदांत शास्त्राचा दृष्टांत आपल्याला देतो. मडकं जे घडतं याचं उपादान कारण म्हणजे मूळ कारण माती आहे. मात्र ही माती नुसती म्हणजे मडकं नाही आहे, तर या मातीचं रूपांतर मडक्यामध्ये करण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी लागतात त्याला निमित्त कारण असं म्हणतात. मग चिखल करण्यासाठी लागणारं पाणी, ते फिरणारं चक्र, काठी आणि त्याला घडवणारा माणूस हे निमित्त कारण आहे. हे जग ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी या जगाला घडवणारा कोणीतरी आहे हे मान्य करावं लागतं. तो का म्हणे विठ्ठल भरला सबाय, उन्हें काया है
काही तुमच्यासारखे गायक नाही आहेत. सद्गुरू बोधे बाबांच्या भजनामध्ये आम्ही भजन केलेलं आहे. महाराज खूप गोड गातात. असल्यावर आमचं काही त्यांनी आठवण सांगितली. वैकुंठवासी गुरुवर्य बोधे बाबांच्या भजनामध्ये आम्ही असायचो. म्हणजे मला संस्थेमध्ये असताना साधारणतः इसवी सन 2002 ते 2005 या कालखंडामध्ये आम्ही जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. आणि जेव्हा जेव्हा आळंदीला होतो तेव्हा तेव्हा भजनाला असायचोच. किंबहुना माझ्या आठवणीमध्ये एकही दिवस असा नसेल की मी भजनाला गेलो नाही, असा तो काळ होता. आणि त्यावेळी भगुरे गुरुजी वगैरे सगळी ही मंडळी भजनाला असायची. बोधे बाबा असायचे. कधी कधी पंढरपूरला सुद्धा आम्ही चातुर्मासामध्ये तिथे जायचो. आणि जो ब्रह्मनाद त्या ठिकाणी व्हायचा. निश्चितपणे बोधे बाबांचे खूप मोठे वारकरी संप्रदायावरती उपकार आहेत, लक्षात ठेवा. कारण भगुरे गुरुजींसारखे अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्यासारखेच बनवले. आपणासारखे करीती तात्काळ अशी अवस्था आहे. आणि तीच मंडळी आता पुढे ही भजनाची परंपरा पुढे नेत आहेत. म्हणून गुरुवर्य बोधे बाबांचं एक फार मोठं कार्य आहे. निश्चितपणे ते नेहमी मला म्हणायचे की महाराज तुम्ही आता बाकीचं सगळं सोडा 100% याच्यात या. अगदी त्यांचं कायम मला म्हणणं असायचं. त्यामुळे गुरुजींच्या माध्यमातून बोधे बाबांची आठवण या निमित्तानं झाली. आणि त्यावेळी काहीतरी आलाप वगैरे करण्याची थोडी सवय असायची. आता देश राग आता ह्या राग वगैरे आम्हाला थोडेफार कळतात. जास्त तुमच्या एवढं तर निश्चितच कळत नाही, पण काही ना काहीतरी ठीक आहे. जेवढं गरजेचं असतं तिथं आपण असावं. आता काय होतं, फड परंपरेमध्ये गंमत अशी असते की कोणीही आलं नाही तर त्याच्यापासून काम अडत नसतं बरं का, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे फडवाले जे असतात, जे दिंड्या वगैरे चालवतात, त्यांचा एक महत्त्वाचा विषय असतो की कोणी काही नसलं की तिथं स्वतःला उभं राहता आलं पाहिजे. म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही या भूमिकेत ते असले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं थोडंफार काहीतरी थोडं तरी आम्हाला भानुदास एकनाथ वाजवता येतं, कधीतरी हरिपाठ वाजवता येतो मृदंगावर, कधीतरी थोडंफार औ करता येतं. तुमच्यासारखं तर नाही जमत, पण काही ना काहीतरी आलाप वगैरे ठीक आहे. असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण खूप सुंदर पद्धतीनं गातायत भगुरे गुरुजी. अर्थात तुकाराम महाराजांनी सांगितलं की परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे अशी अवस्था आहे. आणि तो परमात्मा चराचरामध्ये जो व्याप्त आहे तो आम्हाला कळत नाही चराचरामध्ये व्याप्त आहे. आम्ही एखाद्या माणसाकडे तो माणूस म्हणून पाहतो. निश्चितपणे व्यवहारामध्ये आपल्याला समोरची व्यक्ती परमात्मा म्हणून दिसेल असं नाही, हे मला लक्षात आहे किंवा मला कळत आहे.
तुम्हालाही सगळ्यांना कळतंय, पटतंय. मात्र संत महात्म्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे आणि एक ना एक दिवस मला चराचरामध्ये परमात्मा दिसेल ही भावना आपण अंतःकरणात बाळगली पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी जे सांगितलं, काळाने ग्रासले सावधान भारे, सोडवण करा रे हरिनामे. सावधान व्हा म्हणजे काय? म्हणजे आता तुम्हाला जे सांगतोय ते महत्वाचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर गडबड होणार आहे. लग्नाच्या वेळी सांगतात ना, शुभमंगल सावधान. तोही आम्हाला सावधानतेचा इशारा दिलेला असतो की आता आयुष्य आतापर्यंत वेगळं होतं, आता वेगळं आयुष्य आपल्याला व्यतीत करावं लागणार आहे. म्हणून सावधान व्हा. अर्थात आता हल्लीच्या काळात काही पण ते काय मंगलाष्टक म्हणले जातात. पूर्वीच्या काळामध्ये काही अर्थ असायचा त्याला, ठीक आहे, तो भाग जाऊ द्या. सावधानतेचा इशारा आम्हाला संत महात्म्यांनी दिलाय आणि भगवंताच्या नामानं सोडवणूक करा ही भूमिका आपल्याला मांडलेली आहे. भगवंताचं नाम कधी घ्यायचं? कधीही घ्यायचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. प्रत्येक क्रिया करताना हरी बोललं पाहिजे. ठीक आहे, आमच्याकडून काही परमार्थ होत नाही, मग आमच्या मुखातून नाम तर यावं. आम्ही शिंकतो, आम्ही आळस देतो, आम्ही जांभई देतो, वेडेवाकडे आवाज करण्यापेक्षा हरी हरी म्हणा, नाही का? प्रत्येकाचा आवाज स्वतंत्र. जांभई देताना हरी हरी म्हणा. सुरुवातीला सवय लावून घ्यावी लागते. उठताना हरी हरी, बसताना हरी हरी. कोणतीही क्रिया आमच्याकडनं जेव्हा होते तेव्हा आमच्या शरीराला आम्ही सवय लावून घेतली पाहिजे की मुखातून हरी यावं. तुम्ही म्हणाल गरज काय? हरी हरी मुखाला यावं, गरज काय? तर आम्हाला शास्त्रांनी सांगितलं, अंते मतिही सा गतिही. अंतःकाळी जे मती तेची प्राणी असे जाण गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोरात्री स्मरावा. नाथ महाराज भागवतात सांगतात, आपल्या अंतःकाळामध्ये जे आपल्या मतीत असतं, आपल्या बुद्धीत असतं, तशी गती आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होत असते. पुढच्या जन्मामध्ये चांगली गती प्राप्त व्हावी याच्यासाठी अखंडतेनं भगवंताचं नाम मुखातून यावं. याच्यासाठी नाथ महाराजांनी भागवतामध्ये दृष्टांत दिला भरत राजाचा. आपल्याला सर्वांना कथा माहिती असेल. भरत राजा ज्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. आपल्या मुलांच्या ताब्यामध्ये राज्य दिलं आणि वनात निघून गेला. त्यांची 100 मुलं झाली. 8 जणांना त्यांनी 8 ठिकाणचं राज्य केलं. बाकीचे सगळं वर्णन आहे. 99चे काय झालं, 9 जणांचं काय झालं याचं पूर्ण वर्णन आहे. वनात निघून गेला, ध्यानधारणा करायची. सरोवर होतं जवळ. एक हरणी पाणी पिण्याकरता आली. गर्भवती होती. 1-2 दिवसात तिला बाळ होणारच होता अशी अवस्था. पाणी पिण्याकरता सरोवरात गेली. सिंहाची डरकाळी ऐकली, घाबरली आणि घाबरल्यामुळे तिचा गर्भ पाण्यात पडला आणि पळून गेली. त्या काय असतं महाराज, स्वतःच्या जीवापेक्षा कोणाला काही मोठं नसतं. ते माकडीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. ते पाणी भरू लागलं तर कमरेवर घेती, मग खांद्यावर घेती, डोक्यावर घेती. तिच्या नाकापर्यंत आलं की पिल्लाला पायाखाली घालते आणि वर उभी राहते. शेवटी प्रत्येकाला आपलं आयुष्य महत्वाचं आहे. हरणी पळून गेली. भरत राजाने बघितलं ते पाडस पडलेले, पटकन उठला आणि ते पाडसाला घेतलं, अंग वगैरे पुसलं, त्याला चारा वगैरे खाऊ घातला, कारण जन्मलेलं बाळ भूक लागली असेल, त्याचं पालन पोषण करू लागला. सगळ्या एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग करून वनामध्ये आला तर आसक्ती गरजेची आहे का सांगा मला? जर सगळं सोडलंय तर घ्यायचं कशाला? पण नाही. ते एक माणूस काय त्याचं घरात भांडण झालं म्हणा, काय झालं म्हणा, बायको पोरं सगळं सोडून वनात निघून गेला दिगंबर अवस्थेत. बस म्हणले आता सगळं सोडून दिलं, काही कशाची गरज नाही. गेले वनात गेला. आपलं झाडाखाली बसायची, जे काही मिळेल फळं खायचे आणि थांबायचं. आता गंमत अशी असते, काही लोकांना अशी माणसं म्हणजे साधू वाटत असतात. मग नग्न अवस्थेतला महात्मा इथं प्रगट झाला म्हणे, मग लोक दर्शनाला येऊ लागली. आता नग्न अवस्थेतला तर काही जण होते, ते म्हणले महाराज काही स्त्रिया वगैरे इथं दर्शनाला येतात, तर नग्न राहण्यापेक्षा थोडी लंगोटी वगैरे घ्या, छाटी लंगोटी, थोडं उपरणं लंगोटी द्या. म्हणले काय फरक पडतो. ते आपली लंगोटी लावायची, छाटी अंगावर घ्यायची
झालं. आता काय झालं, बरेच दिवस चालले, ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी. मग कोणतरी म्हणलं महाराज एक काम करा ना, हे सगळं ऊन वारा पाऊस उघड्यावरती थांबण्यापेक्षा थोडी झोपडी बांधून देतो म्हणले आम्ही. त्या झोपडीमध्ये राहायचं म्हणले तुम्ही, तुमची छाटी लंगोटी वाळत घालायची. बरं ठीक आहे, छोटीशी झोपडी बांधून दिली. ते आपले 2 लंगोटे आपलं एक आज घालायची वाळत टाकायची. झालं. आता काय होऊ लागलं, तिथं काही उंदरं आली आणि त्यांचे ते कुरतडू लागले. ते महाराज म्हणले अहो हे तुम्ही दिले छाटी लंगोटी पण ते उंदरं कुरतडू लागले. कोणीतरी सांगितलं आमच्याकडं मांजर आहे ती देतो म्हणजे उंदराला मारेल. मांजर घेतली. आता तिने काही उंदरं वगैरे खाल्ले असतील, पण आता ती मांजर त्यालाही बरं वाटलं चला मांजर पाळली, मग आता तिला कसं काहीतरी खायला द्यावं लागेल. म्हणले मांजरीला खायला काहीच नाही म्हणले. कोणी जरी सांगितलं आम्ही रोज लोटेभर दूध आणून जाऊ म्हणले. मांजरीचं लोटाभर दूध सुरू झालं. महाराज एक काम करत जा, तुम्हाला जेवढं प्यायचं तेवढं प्या, बाकीचं मांजरीला देत जा. झालं. आता तो माणूसही कधी यायचा कधी नाही. ते गुरुजी तो माणूस म्हणला काय हा कधी येतो कधी नाही, नुसता म्हणला आणतो. कोणी सांगितलं थांबा माझ्याकडे भरपूर गाई, एक गाय देतो तुम्हाला. झालं. गाय घेतली. म्हणले सकाळ संध्याकाळ धार काढायची. अहो म्हणले त्याला खायला काही घालावं लागेल, चारा आणून देतो एकाने सांगितलं. रोज आपला चारा आणून द्यायचा. आता तो पण त्याचं कधी येणं व्हायचं कधी नाही. तो म्हणला असं होऊ लागलं. दुसरा आला तो म्हणला ही जमीन आपली मागीच आहे, अर्धा एकर तुम्हाला, त्याच्यावरती शेती करायची आणि सगळं त्याचं उत्पन्न याला लावा म्हणले गाईला, तुमचंही पोट भरेल सगळं होईल. आता ती शेती करायची. ते शेतीसाठी मजूर लागू लागले. आता या महाराजांचं महात्म्य वाढत चाललं. आता महात्म्य वाढत चाललं, गर्दी वाढू लागली. मग येणाऱ्या जाणाऱ्याला तसं कसं उपाशी पाठवायचं. मग सेवेकरी, मग आता सेवेकरी माणूस महाराजांकडे पैसा जमा होऊ लागला. आता त्या पैशाचं नियोजन काय. कोणीतरी म्हणलं महाराज एवढं सगळं झालंय आता फक्त बायको बाकी आहे म्हणले. दृष्टांत संपला. वनामध्ये जायचं कशाला हो? सर्वस्वाचा त्याग केला आणि पुन्हा जर का संसारातच गुरफडायचं तर कशाला वनात जायचं. पाडसाला पाणी पाजणं, दूध पाजणं, काय चारा खाऊ घालणं. आता ते पाडस मोठं झालं. कोणीतरी साथीदार भेटला आणि पळून गेलं. हरिण कुठे, ते इतक्या ध्यास लागला. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. त्याचं ध्यान लावायचं आणि असं हळूच डोळे उघडून बघायचं, हरिण आहे ना जागेवर, आहे. मग पुन्हा ध्यानाला लागायचं. पुन्हा थोड्या वेळाने त्या हरिणाचं ध्यान आहे ना जागेवर, पुन्हा बघायचं. ते हरिण पळून गेलं. हरिणाचा शोध सुरू झाला. हरिण कुठे, हरिण कुठे, हरिण कुठे. हरिण 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 करता करता रडू लागला. एवढा आसक्त तो भरत राजा झाला. अख्ख्या विश्वाचा राजा आपल्या जगाचा राजा भारत सर्वस्वाचा त्याग केला आणि हरणाच्या पाठीमागं लागला. माझं पाडस कुठं आहे, माझं हरिण कुठं आहे, माझं हरिण कुठं आहे. हरिण हरिण म्हणता म्हणता त्याला मरण आलं आणि पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हा जड भरत, आता ते भरत राजा गेला खरं तर, आणि त्याचा पुढचा जन्म जड भरताचा आहे असं ते खरं टप्पा आहे. म्हणजे काय, नाथ महाराजांनी सांगितलं अंतःकाळी जे मती तेची प्राणी असी जाण गती, या लागी श्रीकृष्ण चित्ते अहोरात्री स्मरावा. म्हणून अंतःकाळामध्ये जे मतीत आहे ती आपली गती होत असते. त्यामुळे भगवंताचं नाव मुखातून घ्यावं. मग काही जण म्हणतील अंतःकाळ आल्यावर बघू, पण अंतःकाळ कोणाचा कधी येईल सांगता येत नाही. कोण कधी मरेल. आजची परिस्थिती अशी आहे की घरातून बाहेर पडलेली व्यक्ती जिवंत घरी येईल की नाही ही घरामध्ये असणाऱ्यांना चिंता असते. आणि काय आपण कोण 100 वर्षांचं आयुष्य घेऊन आलंय सांगा की मी इतका जगणार आहे. नाही, आपल्याकडे जगणारे भरपूर होऊन गेलेत. वर्षानुवर्ष जगणारे, आमचं आयुष्य 100 वर्षांचं आहे. वर्षानुवर्ष जगणारी माणसं आमच्याकडे होऊन गेलेली आहेत. इंद्राचं आयुष्य जर बघितलं तर वेगळ्या ठिकाणी वेगळं आयुष्य सांगितलं, पण एक चतुर्युग एक इंद्र जगतो. साधारणतः 43,28,000 वर्षांचं आयुष्य एका इंद्राला प्राप्त होतं. असे 14 इंद्र जिथं मरतात, 14 इंद्र मेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. काय 14 इंद्र मेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. ऐका, गणित पुन्हा ऐका. एक चतुर्युग एक इंद्र, असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. लक्षात आलं. आपल्याकडे तर ब्रह्मदेवापेक्षाही जास्त काळ जगणारी माणसं होऊन गेलीत.
उदाहरण असं आलंय शास्त्रामध्ये, चरित्र भाग आहे लोमश ऋषींचा. लोमश इंद्राने विश्वकर्म्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे मी देवांचा राजा आहे, मोठाच्या मोठा महाल तयार कर. म्हणजे काही तुमच्या डोक्यात काही संकल्पना कसा असा? नाही 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 नाही, एवढा अनुभव आहे, करा. मोठाच्या मोठा महाल तयार केला विश्वकर्म्याने, भरपूर काळ त्याच्यामध्ये व्यतीत करून. सांगितलं महाराज झालाय तयार. आला इंद्र, तोंड वाकडं केलं. अरे म्हणले मी देवाचा राजा आहे, एवढंच काय करायचं म्हणले, मला मोठाच्या मोठा पाहिजे म्हणले माझ्यासाठी राजमहाल. बर, इथं हे वाढव, तिथं ते वाढव, काय सांगायचं ते सांगितलं, वाढवलं. म्हणलं महाराज तयार. तरी समाधान नाही. विश्वकर्म्याने विचारलं किती जण राहणार आहेत म्हणले महाराज इथं. त्यांनी सांगितलं मी माझी बायको, इंद्राणी दोघांसाठी. म्हणले मग दोघंच राहायचं, ते एवढं काय करायचं महाराज, मला बाकीच्या देवांची काही काम आहेत ते पूर्ण करायची आहेत, कशासाठी तुम्ही मला एवढं हे करताय? त्यांनी सांगितलं मी देवाचा राजा आहे, तू ऐकणं हे तुझं काम आहे, माझं मी जे जे सांगेल ते तू केलं पाहिजेस. वैतागले. विश्वकर्म्याने विचार केला, आता ब्रह्मदेवाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. ब्रह्मदेवाकडे विश्वकर्मा गेले आणि सांगितलं असं असं चालू आहे इंद्रदेवाचं. म्हणले देवा ठीक आहे. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आलेले बघितले इंद्रानं आणि नमस्कार केला. म्हणले वा महाराज वा, कसं काय इकडे येणं केलं? म्हणले काय? त्यांनी सांगितलं काही नाही, एक मोठं काहीतरी एक राज्य काहीतरी मोठं इथं तयार झालेलं बघितलं म्हणून आलो. ते म्हणले राज्य वगैरे नाही म्हणले महाराज. मग गरीबाची झोपडी आहे म्हणले. हा अच्छा, म्हणजे एवढा राजमहाल हा तुझा आहे? हो म्हणले देवा. मग सगळ्या देवांच्या राहण्याची व्यवस्था याच महालात केली आहेस का? म्हणले खूप मोठा बांधलायस. म्हणले नाही नाही म्हणले, फक्त माझ्यासाठी बायकोसाठी. म्हणला तुला काय करायचं म्हणले एवढं सगळं? अरे तुझं आयुष्य किती, तू करतोय काय? म्हणले. ते बोलत असताना एक ऋषी तिकडनं येताना दिसले. डोक्यावरती, दुपारची वेळ होती, डोक्यावरती चटई घेऊन आले. त्यांच्या मस्तीत चाललेले, फक्त लंगोटी गुंडाळलेली, एक कमरेवर वस्त्र गुंडाळलेलं, बस डोक्यावरती घेऊन असं निघाले. ब्रह्मदेवानी नमस्कार केला त्यांना. इंद्राला वाटलं ब्रह्मदेवानी या व्यक्तीला का नमस्कार केला असावा. त्यांच्या छातीवरती केसांचा पुंजका होता, चक्र होतं, असं मोठ्याच्या मोठं असं चक्र होतं, केसांचं दाट असं चक्र होतं. आणि त्याच्या योगानं त्यांना लोमश ऋषी हे नाव पडलं. आपल्या अंगावरच्या केसांना रोम आपण म्हणतो, त्याचं अपभ्रष्ट रूप लोम असं झालं आणि लोमश ऋषी असं त्यांचं नाव. नमस्कार केलेला बघितला आणि दोघांची चर्चा सुरू झाली. ब्रह्मदेवाने विचारले डोक्यावर चटई घेऊन का चाललात? म्हणले महाराज काय करायचं, ऊन लागत होतं, घेतलं म्हणले डोक्यावर. ब्रह्मदेवाने सांगितलं छत्री घ्यायची उन्हापासून संरक्षण करण्यासाठी. नाही नाही म्हणले महाराज, छत्रीची काही गरज नाही, कुठं एवढं बाळगत बसा. म्हणले अहो आपलं आयुष्यच किती आहे, एवढ्याशा आयुष्यामध्ये कशाला काही गोष्टी जमवत बसायच्या? म्हणले किती आहे आपलं आयुष्य? मग ते म्हणले मग इतर वेळी तुम्हाला काही नाही म्हणले, झोपायचं असेल तर हीच खाली टाकतो म्हणले चटई, त्याच्यावर झोपतो, चांगली झोप लागते. आपलं आयुष्यच किती आहे? म्हणले थंडी वाजू लागली हेच अंगावर घेतो, आयुष्यच आपलं किती आहे? हे सारखं आयुष्य किती आहे या शब्दाकडे इंद्राचं मात्र लक्ष होतं. हा माणूस सारखा का म्हणतो आयुष्य किती आहे? हे बोलत असताना मुंग्यांची रांग जाताना दिसली त्यांना आणि ते दोघंही एकमेकांकडे बघून हसले. इंद्राने विचारलं तुम्ही का बघितलं, का हसलात? म्हणले त्या मुंग्यांच्या रांगेकडे बघून. तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणले याच्यातले प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती. म्हणले तो म्हणला इंद्र होती? हो. तू एवढं सगळं बांधलंय म्हणले, किती विश्वकर्मे कामाला लावलेसले? म्हणले ते म्हणले किती विश्वकर्मे? विश्वकर्मा एक असतो म्हणले देवा. ब्रह्मदेवाने सांगितलं अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडाचा स्वतंत्र ब्रह्मा स्वतंत्र इंद्र असतो, स्वतंत्र एक एक देवता प्रत्येक असते. एवढं सगळं बांधलंयस, किती विश्वकर्मे कामाला लावलेस? कारण विश्वकर्मा तुझ्याकडे पण एक. त्यांनी सांगितलं नाही मला देवा, मला माहितीच नव्हतं म्हणले विश्वकर्मे अनेक असतात आणि इंद्र अनेक असतात. त्यांनी सांगितलं याच्यातला प्रत्येक याची मुंगी जी आहे ती मागच्या जन्मी इंद्र होती. पुन्हा यांची चर्चा सुरू झाली. मग आपल्याला हे काय करायचंच काय, जगायचंच किती? ते म्हणले थांबा एक मिनिट, तुम्ही जे बोलताय की जगायचंच किती असं का तुम्ही सारखं म्हणता? किती आहे म्हणले तुमचं आयुष्य? फार कमी आहे म्हणले देवा. हा, एक ब्रह्मदेव मेला की माझा एक केस गळून पडतो म्हणले. हे सगळं चक्र जेव्हा संपणार आहे तेवढा आपण मरणार आहेत म्हणले. तेव्हा एवढंच जर आयुष्य आहे तर कमवायचंच किती आणि करायचंच काय? विठ्ठल विठ्ठल
तर आपल्याकडे असे महात्मे होऊन गेलेत की जे ब्रह्मदेवापेक्षाही जास्त काळ जगतात. मग असे महात्मे, एवढं तर आमचं आयुष्य नाही ना, ब्रह्मदेवा एवढं आयुष्य आहे ना, इंद्रा एवढं आमचं आयुष्य आहे, 100 वर्षांचं आयुष्य आहे. या 100 वर्षांचं आयुष्याचं गणित आम्हाला जुळवलं पाहिजे. आम्हाला जेव्हा कळेल, लोक विचारतात परमार्थ कधीपासून सुरू केला पाहिजे. काही जण म्हणतात रिटायर झालं आता परमार्थ करण्याचा विचार आहे. आता कीर्तनकारांकडे जेवढी लोक येतात किंवा त्यांच्याशी जे लोक संवाद साधतात, याचं जर पुस्तक बनवायचं झालं तर आत्तापर्यंतच्या कीर्तनकारांचं प्रत्येकाचं 1000 पानांचं पुस्तक तयार होईल, एवढे अनुभव कीर्तनकारांकडे असतात लोकांचे. लोक म्हणतात महाराज रिटायर झालो आता परमार्थ करण्याचा विचार आहे. ठीक आहे, अरे करावं वाटलं हे तरी बरं आहे. काही जणांना ते सुद्धा वाटत नाही. रिटायर झाल्यानंतर सुद्धा आसक्ती, किती आसक्ती बाळगायची सांगा. मी नेहमी सांगतो की लोकांना असं वाटतं या आसक्तीतून आपण बाहेर पडू शकत नाही. मग हिंदीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, जो आसक्ती है वो जा सकती है, पण आम्हाला ते कळत नाही. हां, जो आसक्ती है वो जा सकती है, पण आम्हाला ते कळत नाही. मात्र ही आसक्तीपासून आम्ही दूर राहाय. पद्मपत्र विमांभसा, पाण्यामध्ये राहून कमळाचं पान कधी ओलं होत नसतं, स्वतःचं अस्तित्व ते टिकवून असतं. अशा पद्धतीचं आयुष्य संतांचं आहे आणि त्यांची अपेक्षा आपण तसं जगावं. आणि म्हणून असं आयुष्य आमच्या जीवनामध्ये, असं आयुष्य आम्हाला दिव्य प्राप्त व्हावं, याच्यासाठी काळानं किती जरी तुमचा ग्रास घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण संतांच्या आज्ञेप्रमाणे सावध झालो आणि भगवंताचं नाम जर का आपण मुखानं घेतलं तर आपण या संकटातून पार जाऊ शकतो. काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवण करारे हरिनामे, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. आयुष्य एकदा संपलं की तुम्हाला आम्हाला कोणीही साथ द्यायला येणार नाही. मी आपण बघितलं की फक्त कर्म, कर्म हे आपल्याकडे शिल्लक राहतं. कर्माचा सिद्धांत काय? जन्मोजन्मी केलेलं पापपुण्य संचित रूपानं जमा होतं, ते प्रारब्ध रूपानं भोगून संपवायचं. आणि या जन्मात जर काही कर्म केले असतील त्याला क्रियमाण म्हणायचं, ते पुढच्या जन्मासाठी संचित होणार आहे आणि प्रारब्धाच्या रूपात भोगून संपवावं लागणार आहे. म्हणून हा कर्माचा सिद्धांत आपल्याकडे चालत आलेला आहे. आणि हे जर आपण बघितलं तर याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, आयुष्य सरलिया कोण पासांगाती, पुढे हो फजिती यमदंड. या यमाच्या दंडातून मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. तुकोबाराय सांगतात हे त्याचंही वर्णन आहे, पण ठीक आहे, आपल्याला उशीर झाला, आपली वेळ पण संपत आली, 2 तास आपली होत आलेले आहेत. यम त्रास देतोय. सुखे सेऊ ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाची. जर ब्रह्मानंद भगवंताचं नामस्मरण आपण मुखातून घेतलं तर काळ दूत यमाची बाधा आपल्याला होत नाही. ही भूमिका आपण लक्षात घ्या. म्हणून नाथ महाराज सांगतात, आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्याच्यातून, त्रासातून सोडवणूक करायची असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर. उपाय कधी असतो? सगळं करून झाल्यानंतर उपाय असतो. लक्षात घ्या. ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून सुद्धा जर काही आपल्याला परिणाम मिळत नसेल तर उपाय करावा लागतो. हे आपल्याला सर्वांना व्यवहारातलं गणित माहिती आहे. अनेक डॉक्टरांकडे गेलो, मात्र परिस्थिती काय, अजून काहीच बदल झाला नाही. मग कोणीतरी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जा, त्या बाबांकडे एक उपाय आहे आणि तो उपाय केला तर तुमचं हे बरं होईल. उपाय हा सर्व शेवटी असतो. म्हणून उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार. पुढे काही जास्त विचार करण्याची गरज नाही. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. एका जनार्दनी तू कारे आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख. आता जसं एका भाषेमध्ये बोलायचं झालं तर डोळे झाकूनही रात्र करू नका गा, अशी माणसाची अवस्था असते. 5 वाजता उठायला ठरवलं, अलार्म लावलेला असतो, पण काय होतं, 5 वाजता आपण उठतो का? आपण काय म्हणतो, अजून 5 मिनटं झोपून मग उठू, अजून 5 मिनटं झोपू मग उठू. आणि मग तास झाला की लक्षात येतं आपल्याला खूपच उशीर झालेला आहे. सगळ्यांचा अनुभव आपल्याला असतीलच. म्हणजे नाथ महाराज म्हणतात, कळतंय तुम्हाला पण तशाप्रमाणे वागणूक नाहीये, आंधळेपणानं वागू नका. एका जनार्दनी तो कारे आंधळा,
देखतोसी डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा करारे हरिनामे आयुष्य सरलिया पुणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. आणि जसं की आपल्याला ज्ञात आहे, कैलास श्री रामनाथजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातली एकही व्यक्ती हयात नसणं किंवा आपल्यातून जाणं ही एक फार मोठी पोकळी असते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बरीच मंडळी एखाद्या राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वाचा उल्लेख करत असताना म्हणतात की फार मोठी पोकळी तयार झाली वगैरे वगैरे. ती पोकळी कदाचित दुसरा माणूस त्यांच्यासारखा होऊन भरून येईलही, मात्र घरातली पोकळी ही कदापि भरून येणारी नसते. हां, एखादा सामाजिक कार्यकर्ता असला आणि तो गेला तर पोकळी झालेलीच आहे, मात्र ती तात्पुरती पोकळी आहे. कोणीतरी त्यांची जागा घेणार आहे, पण घरातले कोणत्याही व्यक्तीची जागा इतर कोणीही घेऊ शकत नसतं. त्यामुळे ही पोकळी निश्चितपणे निर्माण झालेली आहे. दुःखाचा डोंगरच एक प्रकारे कोसळलेला आहे. मला त्यांच्या फोटोकडे बघून असं वाटत नाही की ते जास्त त्यांचं वय असेल, पण ठीक आहे, जो येतो त्याला जावं लागतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तरीच देखील दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावरती कोसळलेला आहे आणि 1 वर्ष त्याला पूर्ण झालं आहे. आणि श्रीकांतजींनी असा विचार केला की आपण त्या निमित्तानं कार्यक्रम असा ठेवावा आणि आपण सर्व मोठ्या संख्येनं त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहात.
यामध्ये खरं तर आनंद आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये ही कीर्तन, मी सुरुवातीला सांगितलं की ही कीर्तनं वाढत आहेत. ठीक आहे, चांगलं आहे वाईट आहे हा विषय नाही. जर वाईट काही होत नसेल तर चांगलं असतं एवढं लक्षात ठेवा. गणित सोपं, गणित कायम आपण अवघड करायचं नसतं. जर वाईट काही होत नसेल तर जे केलं ते चांगलं आहे एवढं आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे कीर्तन ठेवल्याने काही वाईट होणार नाही. झालं तर एखाद्या माणसाला या एवढ्या बसलेल्या लोकांमध्ये एकाला जरी असं वाटलं की हे जे कोणी वक्ते, जे कोणी असतील, जे कोणी वक्ते बोलतायत ते माझ्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं बोलतायत, माझ्या जीवनाला मार्गदर्शक असं बोलतायत आणि माझ्या जीवनामध्ये आत्तापेक्षा मी माझी थोडी उंची आध्यात्मिक वाढवतोय असा जरी एखाद्याच्या मनामध्ये विचार आला तरी श्रीकांतजी हे तुमचा कार्यक्रम सफल झाला असं समजा. आणि निश्चितपणे त्यांना खूप आनंद वाटत असेल की आपण गेल्यानंतर आपली आठवण आपले घरचे काढतायत. कारण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की घरातली एखादी व्यक्ती जाण्याची लोक वाट पाहत असतात, अशी परिस्थिती आहे सध्या. बरं, गेल्यानंतर त्याचं स्मरणही नाही. आणि आपल्या हिंदू सनातन वैदिक परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही गेलेल्यालाही तेवढंच महत्त्व देतो. आणि त्याच्या पाठीमागे भूमिका आहे, शास्त्र आहे. आपण शास्त्र हा शब्द हा तुच्छतेने वापरतो म्हणून आपल्याला शास्त्र काय हे कळत नाही. पण कीर्तनकार, वक्ते हे कायम शास्त्र असं सांगतं, शास्त्र असं सांगतं असं जेव्हा बोलतात तेव्हा आपणही शास्त्र काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, कदाचित आपल्याला काही कळणार नाही, काही ग्रंथशास्त्राचे उपलब्ध आहेत, कदाचित कळणार नाहीत. मात्र आता सार्थसुद्धा ग्रंथ आलेले आहेत, घेऊन आपण वाचलं पाहिजे. काय केलं पाहिजे, त्या शास्त्रातली एखादी जरी गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये रुजवली तर निश्चितपणे कल्याण होणं शक्य आहे. शास्त्र आम्हाला आमच्यासाठी दूरचं आहे. आम्हाला त्या शास्त्राशी पण आता देणं घेणं नसेल. आम्ही संत महात्म्यांचं वाङ्मय वाचलं पाहिजे. आणि त्याच्यातून कधीही मी आपल्याला सांगतो, मी आपल्याला आव्हान देतो की कुठलाही जीवनातला प्रश्न, संकट असेल आपल्यावरती तर संत वाङ्मयातलं कोणतंही एक पान उघडा. मला तर एकनाथी भागवताचा हा अनुभव आहे की कधीही काही मनामध्ये असा विचार आला, एखादा प्रश्न निर्माण झाला जीवनातला, कुठलंही पान उघडलं आणि ज्या ओवीवरती नजर गेली ती ओवी माझ्यासाठी मार्गदर्शक ठरलेली, असा अनुभव आहे. कदाचित एखाद्याला ती ओवी दिसत नसेल, त्या पानामध्ये उत्तर असेल, नसेल तर दुसऱ्या पानावर उत्तर असेल, नसेल तर त्या अध्यायात उत्तर असेल, पण उत्तर मिळणार नाही असं नाही, आम्हाला ते उत्तर कळणार नाही, ही भूमिका लक्षात घ्या. म्हणून संतांचं वाङ्मय हे शास्त्रापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे असं शास्त्र म्हणजे संत वाङ्मय आपण नित्य अभ्यासावं, आपल्याकडून वाचनामध्ये ते यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खेंगट पाटील कुटुंबाने या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्यानिमित्तानं आज इथे येणं झालं, आपल्या सर्वांची भेट त्यानिमित्तानं झाली, त्याबद्दल समाधान आहे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास बोला 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 भानुदास
एका जनार्दनी तुकारे आंधळ एका तुकारे आंधळ जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा देखतो डोळा सुख दुःख देखतो सुख आयुष्य सरलिया कोण पासांग आयुष्य सरलिया कोण पासांग देखतो डोळा सुख दुःख देखतो डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासा आयुष्य सरलिया कोण पासा पुढे भजी या पुढे पुढे हो भजी वासी रामनाथ चिमाजी पाटील खेंगट बसा खाली बसा खाली बसा काही काही घाई नाही आहे शांत खाली बसा थोडे आतिश पुढे
रामनाथ बाबांना आज आपल्यातनं जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरिता त्यांचा संपूर्ण खिंगट परिवार आणि सर्व वारकरी परिवार आज बाबांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्या निमित्ताने ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडली, संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य योगीराजजी महाराज गोसावी, पूजनीय बाबांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करतो आणि बाबांच्या विषयीची अनन्य अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करतो. त्या निमित्ताने उपस्थित आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि संगीत क्षेत्रातील अभिनव गंधर्व म्हणून ज्यांच्याकडे आज अखिल संप्रदाय ज्यांच्याकडे पाहतो, आदरणीय परमपूजनीय भजन सम्राट गुरुवर्य महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी, गुरुजींचीही या ठिकाणी पवित्र अशा प्रकारची उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणारविंदी आम्ही शिरसाष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे उपस्थित गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शुभमजी महाराज बनकर, आदरणीय गुरुवर्य रावसाहेबजी महाराज वेताळ, तथा मृदंगाची साथ पूजनीय गुरुजींचे चिरंजीव आदरणीय गुरुवर्य श्रीहरी महाराज बगुरे, तथा आदरणीय गुरुवर्य ओंकारजी महाराज काशीद, तथा उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय गुरुवर्य योगेशजी महाराज होन, गुरुवर्य नवनाथजी महाराज आगळे, गुरुवर्य ऋतिकजी महाराज माकुणे, गुरुवर्य किरणजी महाराज हराळे, गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज जाधव, गुरुवर्य अर्जुन महाराज नवले, रवींद्र महाराज पवार, गव्हाणे महाराज, गोरक्षनाथ महाराज अकोलकर, तेजस महाराज तांदळे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय गुरुवर्य केशव महाराज शिंदे, सुभाष काका वांगुंडे, एकनाथ नाना राऊत, पाटील नाना राऊत, राहुल महाराज राऊत, अण्णासाहेब पाटील आसने, यशवंत भाऊ हुरुळे, अप्पासाहेब माकुणे, प्रमोदांना आसने, कारभारी पाटील रोटे, प्रशांत भाऊ राऊत, भोसले पाटील वळदगावकर, त्यानंतर ज्यांची पवित्र आणि पावन उपस्थिती या उत्सवाला लाभली, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य रघुनंदन महाराज श्री क्षेत्र सराला बीट, आदरणीय सचिनराव जगताप, आदरणीय रावसाहेब खाडी, तथा पंचक्रोशीतील सर्व उपस्थित भजनी मंडळ, श्रीहरी भजनी मंडळ बालविद्यार्थी उंदीरगाव, तथा हरिपाठ भजनी मंडळ श्री क्षेत्र निपाणी वडगाव आणि पंचक्रोशीतील उपस्थित सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ भाविक आणि या खिंगट परिवारावर प्रेम करणारे आपण सर्वच मंडळी आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व उपस्थित धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे खिंगट परिवाराच्या वतीने शतशः आभार, भजनी मंडळाचे आभार. पुनश्च एकदा गुरुवर्य महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात. आणि आता कोणीही या ठिकाणी दर्शनाचंही घाई करायची नाही आहे. या ठिकाणी लगेच महाप्रसादाकरता बसून घ्यायचं आहे, कारण वेळ खूप झालेला आहे. अतिरिक्त वेळ घेणं योग्य नाही. श्रद्धांजली करता बोलणारी मंडळी भरपूर आहे, पण सर्वांच्या भावनेची पवित्र विनियोग करून, सर्वांच्या भावनेचा पवित्र आदर करून सर्वांच्या वतीने 2 मिनिट उभं राहावं. पसायदानाने आपण भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांच्या वतीने ज्ञानोबा शावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांची तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो तिणी लोकी
भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये द्रष्टा विजय होवा वेदी येत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला हरि ओम शांती 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 पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान